मिळाल्या असत्या तर आज आमचे 90 ते 100 आमदार राहिले असते. अमोल मिटकरी सातत्याने टीका करतायत, जागेमध्ये मोठी पदं. ते काय महामंडलेश्वर आहे ना, ते महामंडलेश्वर आहे. कधी आयुष्यामध्ये ग्रामपंचायतमध्ये ते निवडून आलेले नाही. MLC झालेले आहेत. आम्ही 5-5 वेळेस निवडून आलेले आहे. आम्ही त्यांनी प्राध्यापक आहे, त्यांनी विषय समजून घ्यावा. विना विषय समजण्याच्या आधी बोलणं आणि मी फार हुशार आहे हे सांगणं मला वाटतं उचित नाही आहे. मी किंतु परंतु हा विषय सांगितला. मी असं म्हणलं नाही की अजितदादाने हे केलं अमुक केलं. कदाचित हे आले नसते तर आम्हाला जास्त जागा लढायला मिळाल्या असत्या आणि आमच्या जागा जास्त आल्या असत्या. तुमच्यावरती विशेष प्रेम का दिसतंय? ते गुलाबराव, तुम्ही जुलाबराव होऊ नका असं त्यांचं वक्तव्य होतं. त्यांच्याकडे पॅन्टा देऊ ना जुलाब झाल्यावर. सर, अजित पवारांना समोर ठेवून भाजप शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न करतोय का? नाही, बिलकुल कोंडी करण्याचा विषय नाही आहे. शिंदे साहेब आणि भाजपचं पहिलेपासून आहे. भाजपाकरता आम्ही केलं नाही, भाजपने आमच्याकरता केलेलं आहे. त्यामुळे आमची ही युती आहे ना, ही धर्माच्या आणि हिंदुत्वाच्या आणि मराठी माणसाच्या न्याय हक्काकरता झालेली युती आहे. ही युती अशी सहज झाली नाही, ही विचारांची युती आहे. त्यामुळे या युतीला कोणी तोडू नाही शकत. तुम्ही आता आझाद मैदानाची देखील पाहणी करायला जात आहे, परंतु काल महायुतीतल्या 2 पक्षातले नेते पाहणी करत होते. आपल्या पक्षाकडून कोणी नसल्यामुळे चर्चा अशा सुरू झाल्यात की कुठेतरी तुम्ही पाहणी करायला नाही, वेगवेगळ्या चर्चा त्याबद्दल सुरू होत्या. हे बघा, शिंदे साहेब आजारी असल्यानंतर आम्हाला बाकीच्या गोष्टी काही महत्त्वाच्या वाटत नव्हत्या. कारण की शेवटी सर सलामत तो पगडी हजार. आमचा नेता आजारी आहे आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय आमच्याकरता तो होता. आता त्यांचा आदेश आल्यानंतर आम्ही सगळ्या गोष्टी करू. एकनाथ शिंदे हे वेळकाढूपणा करत आहेत. यामागे महाशक्तीचा हात आहे दिल्लीतून आणि त्यामुळं एवढं धाडस एकनाथ शिंदे करू शकत नाहीत अशा प्रकारचा आरोप जो आहे तो संजय राऊत. शक्तिहीन माणसाचं काय ऐकायचं महाशक्ती? त्याला शक्तीच नाही आहे. हे संजय राऊत म्हणजे